आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते प्रशांत पवारजी. प्रशांत भाऊ, अंजली दमानियाजींचा आरोप आहे की आणि त्यांची मागणी आहे की अजितदादा यांनी राजीनामा द्यावा. नाही, असं आहे, अंजली दमानिया हे जे अजितदादांना राजीनामा मागत आहेत ते तर म्हणजे त्यांच्या ही बुद्धीच नाही आहे त्यांना. म्हणजे त्यांच्या एक तर ब्रेनमध्ये काही क्लॉटिंग वगैरे झालं असेल असं मला वाटतं. आणि ज्या पद्धतीनं त्या कोणत्या कशाच्या सुपाऱ्या घेत होत्या, यावेळेस त्यांना 6 महिन्याची किंवा 1 वर्षाची सुपारी दिली काय असं वाटून राहिलं. आज या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या आहे, कुपोषण आहे, आदिवासींच्या समस्या, याच्यावर बोलायला काय जातं? जिथून पैसा मिळतो त्याच गोष्टी का बरं बोलत राहतात? आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार हे या फालतू गोष्टींमध्ये लक्ष कधी देत नाहीत. ह्या फालतू जमिनी ॲक्वायर करा, शेतकऱ्यांच्या जमिनी ॲक्वायर करा, त्याच्या जमिनी या कोणत्या 40 वर्षामध्ये एक सुद्धा डाग अजितदादांना नाही आहे ज्या या बाईंना लावण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे की ही बाई सुपारीबाज आहे. कारण की प्रत्येक काहीतरी 2-3 महिन्यानंतर कोणाचं तरी काढतं. अहो, ज्या जनसमस्या आहेत या महाराष्ट्रामध्ये त्या घ्यायला का हरकत? त्या का बरं घेत नाही? सरकारच्या विरोधात का बरं मग त्या उभ्या नाही? फक्त पर्टिक्युलर एखाद्या सरकारमध्ये जो चांगलं काम करतो, ज्याची जनसामान्यात चांगली प्रतिमा आहे, त्याच्याच विरोधामध्ये ही बाई हे करते. गडकरी साहेबांच्या वेळेस सुद्धा केलं. काय केलं? 4 महिने चालवलं, आजपर्यंत एक कागदसुद्धा दिला नाही. असंच आता दादांच्या विरोधात एक कागद मिळणार नाही तुम्हाला, चॅलेंजने सांगतो. आणि ही महाराष्ट्राची जनता या दमानिया बाईला बिलकुल माफ करणार नाही. ही सुपारीबाज बाई म्हणून काही दिवसांनी हिचं नामांतर व्हायला वेळ लागणार नाही. पण पार्थ पवारांचे जे व्यवहार झाले त्यावरून आरोप मागतायत. ते व्यवहार, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, इन्क्वायरी लागलेली आहे, त्यावरून त्या राजीनामा मागतायत. खरगे समिती त्याची इन्क्वायरी करत आहे. तुमच्याजवळ एक्स्ट्रा कागद असतील, जर खरगे समितीजवळ नसतील तर ते त्यांनी द्यायला पाहिजे ना. काय त्याच्यावरूनच तर मग अजून इन्क्वायरी होईल. जेव्हा तुमच्याजवळ काहीच नाही आहे, फेक नेरेटिव्ह सेट करण्याचं काम आहे, लोकांना बदनाम करण्याचं काम आहे. जसं त्या आम आदमी पार्टीमध्ये बाकी लोकांना ब्लॅकमेल करण्याचं काम करत होत्या म्हणून त्यांना त्या पार्टीतून काढलं. अशा या सुपारीबाज महाराष्ट्राच्या अंजली दमानिया म्हणून ह्या सुप्रसिद्ध झालेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.